मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. सज्जन हो, काल आपला जो विषय सध्या सुरू आहे हा दुसरा अध्यायामधला भक्तिशास्त्राचा विषय सुरू आहे. त्याचा हेतू नाथ महाराजांच्या आज्ञेप्रमाणे, भगवंताच्या आज्ञेप्रमाणे असा आहे की आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो तर आपल्याला उत्तम भक्त, उत्तम साधक, सत्शिष्य आपल्या सद्गुरूंचं व्हायचं आहे. भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग, परमात्म स्वरूप प्राप्त करण्याचा मार्ग सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय असू शकत नाही. तेव्हा हे भक्तिशास्त्र नाथ महाराज आपल्याला सांगतायत. आणि एक आदर्श भक्त होण्यासाठी, आदर्श भक्त कसा असतो, त्याला येणाऱ्या अडचणी काय भक्तिशास्त्रामध्ये, हे सगळं नाथ महाराज आपल्याला सांगत असताना कालचा विषय असा सुरू होता की सद्गुरु चरण सेवा आणि त्या सद्गुरु चरण सेवेमध्ये सद्गुरूंची सेवा म्हणजेच ज्ञान आणि सद्गुरूंची सेवा म्हणजेच भक्ती. तर ज्ञान आणि भक्ती याचं उदाहरण आपण पाहत असताना नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आपण एक गावबाचं उदाहरण पाहिलं. हे 16व्या शतकातलं उदाहरण आपण पाहिलं की बाबा, गावबा नावाचा एक अतिशय लौकिक अर्थाने वेडसर असलेला गरीब ब्राह्मणाचा मुलगा नाथांकडे येऊन राहतो आणि त्याला झालेली ज्ञानप्राप्ती, त्यांनी भक्तीच्या मार्गावर मिळवलेली फलश्रुती ही किती मोठी होती हे आपण काल पाहिलं. सद्गुरूंच्या सेवेतनं ज्ञान आणि भक्ती हा विषय सुरू असताना सहजतेने काल माझ्या असं एक लक्षात आलं की अगदी अलीकडे, म्हणजे सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा जीवनकाल हा 86 वर्षाचा, 1893 ते 1979 साली प्रल्हाद महाराजांनी देह ठेवला. आणि या दरम्यान साधारण 1960च्या नंतर आपल्या मराठवाड्यातल्या जिंतूरला एक भागवतकार राहत होते. त्यांची भागवत आपल्या यशवंतनगरच्या राम मंदिरामध्ये 1992 पासून तर जवळपास 98, 99, 2000 पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे नियमित त्यांची भागवत सेवा आपल्या राम मंदिरामध्ये होती. आपल्या गणेशनगरच्या, यशवंतनगरच्या अनेक लोकांनी त्यांचं भागवत ऐकलं असे. एक भागवतकार, त्यांचं नाव गणेश महाराज कळवे जिंतूरकर म्हणत. मला सांगायचं आहे की सद्गुरूंच्या सेवेमध्ये राहिले, ज्ञानाची प्राप्ती झाली, अंतकाळ साधता आला, म्हणजे भक्तीची पण खऱ्या अर्थाने फलश्रुती त्यांना मिळाली. वाशिमच्या जवळ मंगरुळनाथ नावाचं एक छोटस गाव आहे आणि त्या गावी हे गणेश महाराज, म्हणजे माझी त्यांची जेव्हा भेट झाली, मला त्यांचा सहवास मिळाला, तेव्हा 1995-96 हा काळ असेल. इथे भागवत सप्ताहाच्या निमित्ताने ते यायचे, तेव्हा त्यांचा सहवास खूप झाला. तर तेव्हा त्यांनी सद्गुरूंचं महात्म्य सांगत असताना स्वतःच
जीवनामध्ये मी काय होतो आणि सद्गुरूंमुळे कुठपर्यंत आलो हे सांगत असताना या सामान्य मानवी जीवाला जेव्हा सद्गुरूंचा स्पर्श होतो तेव्हा ते जीवन कसं उजळून जातं, अज्ञानाचा ज्ञानी कसा बनतो आणि बद्धाचा मुमुक्षू साधक हा उत्तम प्रवास एका जन्मात नव्हे काही वर्षांमध्ये कसा साधू शकतो, याचा आदर्श उदाहरण म्हणजे गणेश महाराज जयंती. आज ते देहात नाही, पण ते म्हणाले, मंगरुळनाथला महाराज रामकार्याच्या निमित्ताने 3-4 दिवस आलेले होते. आम्ही मंगरुळनाथ मध्ये राहत होतो. आमची अत्यंत दारिद्र्याची परिस्थिती होती. वडील जुजबी काम करून त्यांचा गृहस्थाश्रम चालवत होते. त्यातला 3 मुलांपैकी एक मुलगा मी. 8वी नुकताच पास झालो होतो. बुद्धिमान बिलकुल नव्हतो आणि मंगरुळनाथच्या एका टपरी वजा हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होतो मला. आणि महाराज एका मंगरुळनाथच्या एका श्रीमंत अशा ब्राह्मणाच्या घरी, श्रीमंत म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी एका ब्राह्मणाच्या घरी महाराज रामकार्याच्या निमित्ताने आले होते. आणि त्या काका काकूंनी आता महाराज आले तर सोहळ्याचं पाणी भरण्यासाठी म्हणून मला 2-3 दिवस सांगितलं की बाळा तू आमच्याकडेच राहा, महाराज येणार. मी तिथे पाणी भरत होतो म्हणाले. सोहळ्याचं पाणी भरायचं, त्या काकूंच्या हाताखाली जे काही लागेल काम करायचं. माझी परिस्थिती अशी होती म्हणाले की बऱ्याच वेळेला तिथल्या रेस्ट हाऊसवर मी ते कब्बशा विसरायचं सुद्धा काम केलंय. आणि 2-3 दिवस महाराजांनी पाहिलं आणि विचारले, अरे हा कोणाचा मुलगा आहे? म्हणजे अमक्यांचा मुलगा, कळवेंचा मुलगा आहे, परिस्थिती गरीब आहे. माझे आई वडील महाराजांच्या दर्शनाला आले. म्हणाले, महाराज माझ्या आई वडिलांना म्हणाले, तुमचा हा मुलगा काय करतो? मग त्यांनी सांगितलं आमची परिस्थिती अशी अशी काम. म्हणाले, याला रामसेवेला खिरड्यासाठी, महाराजांच्या सेवेसाठी खिरड्याला पाठवता का? महाराजांच्या याचा अर्थ रामानंद महाराजांच्या मंदिरात याला सेवेला पाठवता का? माझ्या बरोबर सेवेला पाठवा असं महाराज म्हणाले. ते वडील ते गणेश महाराज म्हणे, मला एवढा आनंद झाला की आता रोज महाराजांबरोबर राहायला मिळणार. म्हणजे महाराजांबरोबर राहण्याचा आनंद नव्हता, तो गावबासारखा आनंद. आता महाराजांबरोबर रोज पुरणाची पोळी पक्वान्न आपल्याला खायला मिळतील, उदरभरण नव्हे याची चिंता उद्यापासून मिटणार, या एका गोड गोष्टीनी मी म्हटलं, बाबा मी जातो महाराजांबरोबर. आता महाराजांबरोबर रोज राहायचं म्हटलं खूपच आनंद झाला म्हणे. आणि महाराजांच्या जवळ राहू लागलो. अनेक प्रमाद महाराजांच्या जवळ असताना माझ्याकडनं जाणते आणि अजाणतेपणे घडले म्हणाले. पण गुरुमाऊली ही गुरुमाऊलीच होती म्हणाले. पण काही कामाच्या निमित्ताने मुंबईच्या खंडेपारकर नावाच्या एका रुग्णालयामध्ये महाराज मुंबईमध्ये काही दिवसांसाठी महाराजांना ऍडमिट केलं. त्यावेळेला विनायकराव मामा, कैलाश मामा हे दोघेही त्यांच्या सेवेत होते. त्यांच्याबरोबर गणेश महाराज. काहीतरी महाराजांच्या दिलेली औषधी विकत आणण्याच्या निमित्ताने विनायकराव मामा आणि कैलाश मामा हे दोन सेवेकरी होते. हे बाजारामध्ये दुपारच्या वेळेला गेले होते आणि दुपारच्या वेळेला महाराज बरं नव्हते म्हणून त्या हॉस्पिटलच्या एका पलंगावर झोपलेले होते. महाराजांसाठी एक वेगळी छान रूम तिथे केलेली होती. तिथेच महाराजांचे रामराय एका बाजूला मांडलेले होते. महाराजांचं ते देवघर हे ते सगळं व्यवस्थित होतं. आणि गणेश महाराजांनी स्वतः सांगितलेली गोष्ट म्हणाले, मी 9वी पास, माझं अक्षर एवढं दिव्य म्हणाले की मी जर आत्ता सांगितलं तुम्हाला तर मोठमोठे मुंगळे शाहीमध्ये उडवायचे आणि त्यांना कागदावर जर सोडलं तर ते कसे चालतील, त्यांचं दिव्य अक्षर असं माझं अक्षर नाही, एवढी माझी बुद्धिमत्ता. मला मराठी व्यवस्थित वाचता येत नव्हतं म्हणे, शिकलोच नाही. असा असलेला मी, माझी ही बौद्धिक पात्रता म्हणाले. आम्ही दोघच जण होतो म्हणाले. आणि विनायकराव मामा ते नुकतेच बाहेर पडले होते, त्यांना यायला कसाही 1-1.5 तास लागणार. तर महाराज काय म्हणाले मला, अरे म्हणाले असं कर, तिथे आसन टाक म्हणाले. आता दुपारची वेळ, मला वाटलं बाबा महाराजांना काही जप करायचं असेल म्हणे, म्हणून मी आसन टाक, एक पाठ ठेव म्हणे त्याच्या मागे टेकायला समोर एक आसन मांड, या दोघांच्या मध्ये चौरंग मांड, सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर भागवत ठेव म्हणे.
आता मला असं वाटलं म्हणजे दुपारी महाराजांना भागवतच वाचायचं. महाराज म्हणे आता मला मी उठले म्हणे आणि काठी घेऊन बसले. आता महाराज मला असं वाटलं म्हणजे पाटाला टेकून बसतील आणि मला समोर बसवतील कदाचित, असं मला वाटलं. महाराज नेमके इकडनं बसले, चौरंगाच्या बाजूनी जिकडे पाठ ठेवलेला होता, जिथे खरं म्हणजे भागवतकारांनी वाचायला बसावं असं जिथे महाराज बसतील असं मला वाटत होतं, तिथं मला म्हणाले तू तिथे बस. अरे घाबरून गेलो म्हणाले मी. महाराज नसं तू बैस तिथे म्हणाले, सांगतो ना तुला तिथे बैस. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यांना नमस्कार करून बसलो. म्हणजे भागवताचा ग्रंथ काढ म्हणाले. काढ, पहिली ओळ काढ. आता मला इतकं घाबरून की मला वाचताच येणार नव्हतं. मला माहित होतं की तो संस्कृतचा श्लोक आहे, आपल्याला कसा वाचता येईल. महाराज म्हणे त्याच्यावर बोट ठेव आणि एक एक अक्षर वाच म्हणे, शब्द वाचू नको, कारण महाराजांना माहित होतं याला शब्दही वाचता येणार. आणि एक एक अक्षर असा मिळून 4 शब्द झाले की हा थांब म्हणायचे. महाराजांच्या सगळं भागवत मुखोद्गत होतं, त्यामुळे कुठे थांबायचं, कुठे शब्द ते 4-8 अक्षरांचे शब्द तोडायचे, त्याचा संधी विग्रह, हे सगळं ज्ञान महाराजांना होतं. हे मी तुम्हाला सांगणं वेगळं गरजेचं. असं करून महाराजांनी मला सांगितलं आणि म्हणाले आता त्याच्या खाली मराठीत अर्थ आहे ना, तो वाच. असं त्यांच्याकडून एक 2-3 पानं काय म्हणाले माझ्याकडनं वाचून घेतले आणि म्हणाले नमस्कार. आता उठला, भागवताला नमस्कार करा. एवढी मला बुद्धी होती की मी भागवताला नमस्कार केला, महाराजांच्या पायांवर डोकं ठेवलं, चरण कमलावर महाराजांनी हात ठेवला, म्हणले आता भागवत वाचायचं. एवढीच काय ती संथा या माणसाची. मराठवाड्याच्या बाहेर 500च्या वर भागवत नवे त्यांचा महाराजांनी देह ठेवल्यानंतर सगळा गृहस्थाश्रम हा भागवतावर झाला. अतिशय चांगलं काम करून हा माणूस अंतकाळात अगदी माझ्या घरी आमच्या रेणूकडे ते ऍडमिट होते, विनायकरावांकडेच ऍडमिट होते, डायलिसिस. प्रारब्ध योगाने काय विकार झाला तो होऊ द्या, पण अंतकाळी महाराजांचं स्मरण करत या साध्या अत्यंत गरीब असलेल्या परिस्थितीने, शिक्षणाने ज्ञानाने सुद्धा गरीब असलेला माणूस सद्गुरूंच्या केवळ सेवेमध्ये राहिला, केवळ सेवेत राहिला. 1 दिवसाच्या 10 मिनिटाच्या एका संथेने एक व्यक्ती जिने कधी भागवत उघडलं नव्हतं, आपल्यापैकी सगळ्यांनी पाहिलं की नांदेडमध्ये जवळजवळ त्यांची 25 भागवत झाली होती, केवळ नांदेडमध्ये. बाकी महाराष्ट्रात किती ठिकाणी किती झाली याची नोंद माझ्याकडे पण नाही, पण सगळा उदरनिर्वाह त्याच्यानंतर झालेली संतती सुद्धा याच पौरोहित्याच्या मार्गात अतिशय चांगलं वेदांचं शिक्षण घेऊन कार्य करते. नाथ महाराज जे सज्जनो आपल्याला सांगतायत की सद्गुरूंची सेवा ही तुम्हाला ज्ञान पण देते आणि भक्ती सुद्धा देते. नवे भक्ती ची जी खरी फलश्रुती आपल्याला मिळवायची सज्जनो, ती म्हणजे अंतकाळ साधने. आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट जर काही असेल, म्हणजे तुम्ही अनेक पॉझिटिव्ह थिंकिंगची चांगली पुस्तकं वाचा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करता, की शेवटी काय, एक IIT स्टुडंट मला भेटला होता, एक IITचा आमचा स्टुडंट भेटला होता परवा. सहज बोलता म्हणाला की सर मी आईशी गप्पा मारत होतो, माझी आई जास्त ताण घेते, त्याच्या आईचा डिवोर्स झाला होता, त्याच्या आईने त्याचं शिक्षण केलं. तो म्हणाला, मी आईला म्हणतो काय तू कशाला ताण घेते, अगं ताण घेऊ नको, आपल्या आयुष्याची लास्ट मुमेंट ही अतिशय हॅपी असावी, त्यांनी त्याच्या भाषेत सांगितलं, अतिशय हॅपीएस्ट असावी, आनंददायी असावी, तरच आपण मनुष्य जन्माला येऊन फायदा मिळाला. कशासाठी टेन्शन घेते. कळत न कळत तो मुलगा 20 वर्षाचा वेदांत सांगत होता. आयुष्याची लास्ट मोमेंट फार हॅपीएस्ट असली पाहिजे, म्हणजेच मानवी जीवनाचा अंतकाळ हा अत्यंत समाधानी, आणि तो एका दिवसात साधणार नाहीये. म्हणजे आपल्याला नेहमी वाटत असेल की प्रत्येक ग्रंथामध्ये आपल्याला अंतकाळ का साधायला सांगितला. सज्जनो, ज्या क्षेत्रात मी काम करतो त्या क्षेत्रातलं उदाहरण की सगळ्यात आनंददायी दिवस वर्षातला कोणता असतो मुलांच्या दृष्टीने, तर रिझल्टचा. ज्या दिवशी रिझल्ट लागतो मे महिन्यात. का असतो, तो वर्षभर केलेल्या कामाचं खरं प्रमाणपत्र त्यांना त्या दिवशी मिळणार असतं. तसं तुमच्या माझ्या जीवनाचं खरं प्रमाणपत्र हे अंतकाळी आपल्याला मिळणार आहे, आणि ते साधणं परत ते एका दिवसात साधणार नाही. आयुष्यभर तुम्ही समाधानी राहण्याचा जेव्हा अभ्यास कराल, त्याच्यासाठीचं लागणारं साधन जे नाम, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं अखंड अनुसंधान, ते साधेल रोज. महाराज काय म्हणाले, रोज तुम्ही मरता आणि रोज तुम्ही जिवंत होता. ही झोप म्हणजे एक मृत्यू आहे.
तुम्ही जागे होता म्हणून तुम्ही बरे, अदरवाईज तुम्ही मेलेलेच आहात. म्हणून रोज झोपताना नाम घ्या, सकाळी उठल्याबरोबर नाम तुमच्या मुखामध्ये असेल. असा अभ्यास जर तुम्ही रोज केला तर अंतकाळची जबाबदारी मी तुमची स्वीकारलेली आहे. महाराजांनी 100 वेळा हे वाक्य सांगितलं, अरे माझ्या माणसानी म्हातारपणाची आणि अंतकाळाची काळजी करू नये, तो मी तुम्हाला साधून देणारच आहे, पण तुमचा अभ्यास गरजेचा. रामकृष्ण दामले नावाचे फार मोठे इंजिनियर होते, मुंबईमध्ये मालाडला राहत. त्यांचे वडील म्हणजे गणपतराव दामले, म्हणजे परवा गोंदवलाचे जे ट्रस्टी वयाच्या 95 वर्षी ज्यांनी देह ठेवला 92-94, त्यांचे वडील गणपतराव, त्यांचे भाऊ होते रामकृष्ण दामले. हा माणूस त्या काळामध्ये मला सांगू, सद्गुरूंचा सहवास, सद्गुरूंवरची निष्ठा, सद्गुरूंचा गुरु आज्ञापालन आणि निसंशय भाव, हा जो विषय आपला सगळा चाललाय ना, सहज आता हे आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे किती सत्य आहे. नाथांनी जरी 16व्या शतकात सांगितलं असेल आणि भगवान गोपालकृष्णांनी जरी 5000-6000 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं असेल, तर त्याची अनुभूती आज या शतकामध्ये सुद्धा आपल्याला येते. रामकृष्ण दामलेला गोंदवलेकर महाराज देहात असताना अनुग्रह मिळाला. ते म्हणाले, महाराज त्यांचं ग्रॅज्युएशन इथं झालं, पुढच्या शिक्षणासाठी म्हणून ते अमेरिकेत गेले. महाराज म्हणले, बाळा 3 गोष्टी सांभाळ, परस्त्री, परद्रव्य, परनिंदा आणि नीती सांभाळून जा आणि व्यवस्थित या. हो म्हणाले महाराज. महाराजांनी दिलेलं नाम, चारित्र्य, नीती अतिशय छान सांभाळली. अमेरिकेतून शिक्षण घेऊन परत आले, काही दिवस प्रपंच केला. छोटी छोटी 3 मुलं होती. वयाचं काय मला वाटतं 39-40 वर्षांचं त्यांचं वय असतं. आणि लिव्हर सोरियासिस नावाचा रोग त्या काळी झाला, की ज्या वेळेला त्याच्यावर फारसे उपाय पडले. लिव्हर सोरियासिस झाला, 21 दिवस अंथरुणावर पडून होते शेवटचे, बेशुद्ध अवस्थेतच होते. रात्री 9ला देह ठेवायच्या आधी साधारण 7:30 वाजता गेल्या 20 दिवसापासून बेशुद्ध असलेला हा महाराजांचा साधक शिष्य हळूच ओठ हालायला सुरुवात झाली, हळू. आणि त्या मुखातनं सगळ्यांना असं वाटलं की 3 लेकरं लहान आहेत, तर काहीतरी लेकरांची चिंता व्यक्त करत असेल. हळूहळू तो आवाज वाढत गेला आणि त्या आवाजातनं स्पष्ट ऐकू आलं की ते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय रामचा अखंड जप करत होता. हळूहळू व्हॉल्यूम आपण एखाद्या स्पीकरचा वाढवावा तसा त्यांचा आवाज इतका वाढला की बाजूच्या खोलीमध्ये आवाज जाऊ लागला आणि तोच आवाज 9 वाजेपर्यंत पुन्हा त्याच पद्धतीने हळूहळू कमी झाला. 9 वाजता नाम घेत या सत्शिष्याने हा देह सोडला, हे जग सोडलं. उत्तम चारित्र्य, अखंड नामाचा अभ्यास, नवे अखंड सद्गुरूंचा अनुसंधान, या 2 अटींवर किंवा या 2 संकल्पांवर हा एवढा मोठा महात्मा सहजतेने हे जग सोडून गेला. अंतकाळ साधणं, खरं ज्ञान हेच आहे की मी कुठून आलो, मला कुठे जायचं आणि या दरम्यानच्या आयुष्यात मला काय साधायचंय, हे ज्याला कळलं ना सज्जनो, ते खरं ज्ञान. आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान जे म्हटलं ना, की शाश्वत समाधान, याचा अगदी सोपा अर्थ आपण पाहिला ना, की शाश्वत समाधान मला प्राप्त करायचं असेल तर नाथ महाराज सांगतात की या मार्गाने जाणं गरजेचं आहे. पुढचा सिद्धांत नाथ महाराज किंवा पुढची अट आपल्याला सांगतात किंवा पुढचा मार्ग आपल्याला सांगतात. नाथ महाराज म्हणाले की सद्गुरूंपेक्षा ब्रह्माला सुद्धा, परब्रह्माला सुद्धा महत्व देणं म्हणजेच आपल्या सद्गुरूला कमी लेखणं हा मोठा गुन्हा आहे असं म्हटलं तरी. परब्रह्म जरी तुमच्या समोर उभं राहिलं तरी ते तुमच्या गुरूंपेक्षा कधीच श्रेष्ठ नाही. ही धारणा भक्ताची कायम असावी की नाही, माझ्या सद्गुरूंशिवाय या जगात कोणीच मोठं नाही. ही भावना इतकी घट्ट पाहिजे. त्या लहान मुलाला बघा, तो जेव्हा असं लहान असतो त्याला असं वाटतं की माझे बाबा सुपर हिरो आहेत, माझ्या बाबा इतकं मोठं कोणीच नाही, किंवा माझ्या आई इतकी कोणीच हुशार नाही, माझ्या इतकी कोणीच प्रेमळ नाही. ही त्याची जी दृढ भावना असते ना बालवयामध्ये, अगदी तशी भावना तुमची तुमच्या सद्गुरूंविषयी आहे. आणि अशी जेव्हा भावना तुमची दृढ आयुष्यभर राहते आणि या भावनेत तुम्ही जे साधन करता, तेव्हा नाथ महाराज म्हणाले की तो सत्शिष्य असं प्रेम आपल्या सद्गुरूंवर, ब्रह्मस्वरूप ते आहेत असं सप्रेम प्रेम त्याचं जेव्हा असतं, तेव्हा तो सत्शिष्य ब्रह्मपदाला पोहोचतो असं नाथ महाराज सांगतात.
हा खरं म्हणजे नाथांचा स्वतःचा अनुभव आहे. पण नाथ महाराज आपल्याला सांगतात की खऱ्या अर्थाने त्यांनी ती अनुभूती घेतली की मी अशा तऱ्हेने भक्त झालो. मी ब्रह्मज्ञानी पुरुष, नाथ महाराज म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुष. पण खरं म्हणजे आपल्यावर त्यांचा एवढा उपकार आहे की त्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनी सांगितलं आपल्याला की अरे मी ह्या मार्गाने गेलो आणि इथपर्यंत पोहोचलो. नाही का, आता मुलं ग्रॅज्युएट झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर कॉम्पिटेटिव्ह सक्सेस वाचतात का, तर वेगवेगळ्या IAS ऑफिसरची, IPS अधिकाऱ्यांची, IFS झालेल्यांची, IRS झालेल्या अधिकाऱ्यांच्या इंटरव्ह्यूज त्याच्यामध्ये असतात की मी आर्ट्स कडनं आलो, मी सायन्स कडनं आलो, मी इंजिनिअरिंग कडनं आलो, मी पोस्ट ग्रॅज्युएट सिम्पल आर्ट्स मध्ये केलं पण मी IAS झालो. तर त्याचे प्रत्येक टप्पे हे खऱ्या अभ्यास करणाऱ्या IASच्या विद्यार्थ्यांना फायदा जसा होतो ना सज्जनो, अगदी तद्वतच नाथ महाराज आपल्याला सांगतात की अरे बाबांनो, मला हे गाठलं, मी या पदाला पोहोचलो, तर कोणत्या मार्गाने पोहोचलो, तर ह्या टप्प्याने मी गेलो. इतका एक एक विषय नाथ महाराजांनी सुंदर सांगितला की अगदी सद्गुरुचरण सेवा असेल, मायेचं लक्षण असेल. मग आता पुढचा विषय सांगायच्या आधी आपलं काय होतं मी तुम्हाला सांगतो की आपल्याला आता हे सगळं श्रवण केल्यावर असं वाटतं की अरे निदान इथे 5 ते 6 या वेळात का होईना आपल्याला हे श्रवण करताना तरी असं वाटतं की अरे आपल्याला असं कसं साधेल, आपल्याला साधलं पाहिजे. आणि आता बहुत आयु गेले राहिले अल्पसे की, मग आता मला कसं साधेल का नाही, असा विचार आपल्या मनामध्ये येतो. आणि हे सगळं चिंतन करत असताना अरे आपल्याला हे जमत नाही, त्याचं कारण काय, तर त्याचं कारण आहे सज्जनो आपलं मन. आपलं मन आपल्या ताब्यात नाही. बरं आपलं म्हणून नाही, कोणाच्या ताब्यात नाही. पण उगीच मला वाटतं नाही यांचं साधन फार चांगलं होतं, यांचं साधन चांगलं होतं, पण मला काही जमत नाही. हे किती छान वर्तवैकल्य करतात आणि माझं मन तर सारखं भिरभिरतच असतं, असं प्रत्येकाला वाटतं. आणि ते खरं सत्यही आहे. तर त्याच्यावर नाथ महाराज म्हणाले, मन जिंकण्याचा काय उपाय आहे, याचंही चिंतन नाथ महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी करून ठेवलंय. नव्हे मला असं वाटतं की साधन मार्गावर चालत असताना ते जेव्हा नर म्हणून जन्माला आले, मनुष्य देह धारण करून आले, तेव्हा त्यांनाही या सगळ्या ऑब्स्टॅकल्सला, या सगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागलं. पण ते तोंड देताना त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने आपल्यासाठी नोट्स काढून ठेवल्या. ते नोट्स म्हणजे खरं म्हणजे नाथ भागवत. एकादश स्कंदावर एवढा मोठा ग्रंथ लिहिणं म्हणजे किती सूक्ष्म नाथ महाराजांनी अभ्यास केला आणि किती सुंदर आपल्यासाठी दिलं मी तुम्हाला सांगतो. हे सगळं सांगणं शक्य नाही तरी इतका वेळ लागतो. नाथ महाराज म्हणाले असं आहे की कोणतंही कर्म करत असताना, म्हणजे अगदी कर्मापासून आपण साधनेच्या कर्माकडे येऊ, साधन कर्माकडे येऊ, पण साधं प्रापंचिक कर्म करताना सुद्धा तुमचं माझं मन हे फार महत्वाचं काम करतं. म्हणजे अगदी प्रापंचिक याच्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की नाही, आता एक कर्ज घ्यायचंय बाबा, किंवा एक प्रपंचात एक काम करायचं, उगीच मुलीचं स्थळ पाहता जातं, नाही ते काय आपल्याला विचारतील का, नाही आपल्या लायकी, आपण त्यांच्या लायकीचेच नाही, ते फारच श्रीमंत, हा सगळा मनाचाच विचार असतो. नाही आपण कशाला त्यांच्याकडे जायचं, इथपासून मनाची भूमिका. आणि म्हणून या मनाचं प्रापंचिक कार्यामध्ये जितकं अनन्यसाधारण महत्व आहे, त्याही पेक्षा सज्जनो पारमार्थिक कार्यामध्ये, आध्यात्मिक कार्यामध्ये या मनाचं एक विशेष महत्व आहे. विलक्षण असं महत्व त्याचं नाथ महाराज विशद करताना म्हणतात की हे मन भगवत प्रेम उत्पन्न करतं आणि हेच मन भगवंत कार्यामध्ये आड सुद्धा येतं. कितीतरी वेळा आपण ठरवतो की नाही वो आता या अधिक महिन्यामध्ये हा संकल्प मला करायचा, या चातुर्मासात मला हे करायचंच की नाही, रोज 130 माळा झाल्याशिवाय झोपायचंच नाही. बरोबर पहिला आठवडा छान होतो आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये बरोबर तिसऱ्या चौथ्या दिवशी तुमच्या माझ्या वाट्याला अशी काही अडचण येते, म्हणजे आपलं मनच असतं. नाही तर जाऊन निझामाबादला आमच्या थोडी खरेदीला चाललोय, फारच चांगला मोठा मॉल आहे, म्हणजे किसानमध्ये काहीच नाही, तर आम्ही चाललोय, आमची गाडी 2 सीट रिकाम्या आहे, आपल्याला काय जाऊनच बसाय, बस सकाळी गेले मॉलमध्ये की रात्री यायला 10, कशाच्या 130 माळा आणि कशाच्या 30 माळा, दिवसभर ही साडी ती साडी, तो ड्रेस आणि हे ड्रेस. हे माझं सांगतोय बरं, हे माझं सांगतोय, मी अनुभवलंय म्हणून सांगतो, दुसरं काहीच नाही. तर इतकं या दृश्याच्या प्रेमामध्ये हे मन गुरफटतं आणि ते भगवंताच्या आड येतं. बरं या मनाची शक्ती इतकी विलक्षण आहे की जशी तुम्हाला खाली नेते, जशी अधोगतीला नेते ना, तशी ऊर्ध्वगतीला सुद्धा नेते. याच मनाने जर आपण ठरवलं की नाही आता 1 महिना मला अनुष्ठान करायचंय आणि संकल्प केलाय मी, आणि आता बासरला जाऊन मी राहणार बाबा, मला 1 महिनाभर अनुष्ठान करायचंय,
सद्गुरूंच्या कानावर घालून आपण हे करतो, तर ते मन आपल्याला इतकं छान साथ देतं कधी कधी. म्हणजे त्या मनाच्या या इतक्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपण जर पाहिलं तर खराच मनाने ठरवलेली कामं आपण इतकी चांगली केलेली आहे. तर पहिली भूमिका साधन मार्गामध्ये सुद्धा चालताना नाथ महाराज म्हणतात की त्याची विलक्षण अशी भूमिका आहे. त्याचं एक अनन्य साधारण महत्व आहे. पण त्या मनाला आवरणं कठीण आहे हे नाथांना माहिती. कारण भगवंतांनी स्वतः सांगितलं, जे नाथ वर्णन करतात ते जे भगवंतांनी सांगितलं तेच आपल्याला सांगितलं. आणि भगवंतांनी सांगितलं की मन माझी विभूती आहे, ते फार विलक्षण आहे. संकल्पो विकल्पो मनाः ते नाथ भगवंतांनी स्वतः सांगितलं की असंख्य संकल्प विकल्प अविरत ज्याच्यामध्ये, म्हणजे झोपेत सुद्धा पहा इतकी वेगवेगळी स्वप्न पडतात मला तरी. काय असं वाटतं, अरे हा विचार तर आपण कधी केलाच नव्हता, पण ते स्वप्नामध्ये कसं काय दिसलं. म्हणजे कुठेतरी अंतरंगात तो एक थेंब पडलेला असतो आणि तो थेंब त्या विचारांचा इतका विशाल होऊन जातो आणि त्याचं एक सुंदर स्वप्न बनतं. नाथ महाराजांनी त्याचं तेच सांगितलं की मन जसं भगवंताच्या आड येतं तसं भगवंताच्या प्रेमाला. पुढचा सिद्धांत ते म्हणाले की दृश्याच्या प्रेमामध्ये अडकलेलं भगवंताचं प्रेम, अडकलेलं प्रेम आत्मस्वरूपाला आपल्या झाकून टाकतं म्हणाले. की या दृश्यामध्ये ते इतकं इतकं विभागलं जातं, इतकं पटकन या मायेमध्ये होऊन जातं ना. तुम्हाला अगदी म्हणजे आता बाकी कोणाला बोलायची आपल्याला गरज नाही. लहान पोरांना विद्यार्थ्यांना तर आपण बोलूच नाही. पण आपण स्वतः इथून गेल्याबरोबर घरी पटकन पहिल्यांदा पाहतो मोबाईल, एकदा व्हॉट्सअप म्हणजे कोणाला तरी फोन करायचा म्हणून मोबाईल हातात घेतो आणि थोडं एक पाहू बरं असं व्हॉट्सअपचं एक की झालं. इतकं पाहत बसतो, अरे 10 मिनिटांनी लक्षात येतं की अरे आपल्याला फोन करायचा होता. इतकं दृश्याचं आकर्षण. हे जर तुमच्या एका सामान्य प्रापंचिक कार्याला ते मन असं गुरफटून जाऊन तुमच्या प्रापंचिक कार्यापासून दूर करतं, तर भगवंताची उपासना आणि मग ते जप राहिलं आणि पारायण राहिलं याच्यामध्ये हे मन तुम्हाला इतकं अडकवून टाकतं आणि इतक्या सहजतेने अडकवून टाकतं की तुमचं तुम्हाला लक्षात नाही. ह्याच्या उलट याच मनाची, म्हणजे तुम्ही आपल्याला 2 मनं असतात. कसं आहे, ह्याच्या उलट एखाद्या दिवशी म्हणा, एखाद्या आठवड्यात म्हणा, एखाद्या महिन्यात म्हणा किंवा विशेषतः आपण जेव्हा 2-4 दिवस, 6 दिवस आपल्या सद्गुरूंच्या घरी जाऊन राहतो, तेव्हा हेच मन भक्तीने इतकं ओथंबून जातं आणि असं ओथंबलेलं भगवंताच्या प्रेमाने ते मन मात्र मग तेव्हा आपल्याला खूप, म्हणजे मी म्हटलं तुम्हाला, इथे इथे जोपर्यंत आहोत, उपासनेत जोपर्यंत आपण आहोत, तर कुठली चिंता, घराची काळजी काही वाटत विसरून जातो आपण, असं मला तरी वाटतं. म्हणजे मी तरी विसरतो, आपणही विसरत असाल. किंवा गुरुवारचा आपला अनुभव आहे, सकाळच्या काकड आरतीचा अनुभव आहे की 1-1.5 तास आपण सगळं खरंच लक्षात येतं, अरे काय रोजचीच रांगोळी, रोजचाच अंगण चढ आहे, रोजचंच कॉलेज आहे, असं आपल्या लक्षात येतं. पण हे 1.5 तासच ते साधतं. पुन्हा इथून अंजली मॅडमच्या कंपाऊंड वॉलच्या बाहेर पडलं की चला आता कामाची लिस्ट आपल्याला दिसते. म्हणजे इतकं ते मन भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेलं मन सुद्धा आपलं तात्पुरतं काही काळापुरतं त्याला असं लक्षात येतं. किंवा आपण जेव्हा गोवर्धन घाटाला जातो, अरे बापरे, तेव्हा तर असं वाटतं की आता काय, बस तिथून येऊन अंघोळ करायचाच उशीर की बस इकडे आले की चला आता केवढी भूक लागली, किती वेळचा उपाशी आहे, हीच काय भाजी केली का, माझ्या वाट्याला हीच कशी काय भेंडी पुन्हा आली. मला आवडतं तर ते असं आपल्याला होऊ नये म्हणतात. मातोश्री समोर असल्यामुळे ते एक एक नोट करतायत मला, पुरणाची पोळी म्हणून. म्हणून मी सांगितलं. तर किती कसं वैराग्य तेवढ्यापुरतं निर्माण होतं आणि त्या स्मशानामध्येच फक्त आपले नाही बाबा, खरंच आहे, काही नाही, कोणी काही आपण आपण चांगलं व्हावं, कोणी काही बोललं तर हरकत नाही. काय एक दिवस आपल्याला इथेच जायचंय, आपल्याला असंच ठेवलं जाणार आहे, आपलं असंच. अगदी तिथे 15-20 मिनिटं ते सगळी प्रक्रिया होतं. इतकं वैराग्याने मन भरून गेलेलं असतं. हे जग किती अशाश्वत आहे, हे किती मिथ्या आहे, याची जाण फक्त त्या 1 तासापुरती राहते. पुन्हा घरी आले की आपण आपल्या नित्यकर्माला सुरू होतं. स्नान झालं की ते वैराग्य त्याच्याबरोबर संपलं. झालं. अनावृत्ती झालं. तेव्हा म्हणाले की इतकं, आणि मग असं वाटतं की ह्या सगळं जेव्हा आपल्याला काही काळापुरतं काय नाही की हे दृश्य जग मिथ्या आहे असं जेव्हा जाणवतं, तेव्हा परमात्म स्वरूपाची आपल्याला आठवण येते आणि असं वाटतं की नाही, खरं महाराजांचं करायला पाहिजे, आपल्या सद्गुरूंचं करायला पाहिजे, नाम झालं पाहिजे. ही भावना आपल्या मनामध्ये येते, पण ती फार काळ टिकत नाही आणि ती अखंड टिकणं हे खरं भक्ताचं यश आहे. आणि ते भक्त प्राप्त कसा करतो, नाथ महाराज म्हणाले. पुढचं उदाहरण, पुढचा एक सिद्धांत नाथ महाराज सांगतात. नाथ महाराज म्हणतात की सद्गुरूंच्या शिकवणुकीमुळे किंवा सद्गुरूंच्या आज्ञापालनाने आपल्या सगट, पहा सिद्धांत वाचताना आता तुम्ही पहा, सद्गुरूंच्या शिकवणुकीमुळे
आपल्या सगट सर्व दृश्यामध्ये ब्रह्मसत्ता बघायला शिकणे हा मन जिंकण्याचा त्वरित आणि फलदायी मार्ग आहे हा सिद्धांत. आता सद्गुरूंच्या शिकवणुकीनुसार वागलं तर नाथ महाराज सांगतात की तुमच्या माझ्या सगट हे सगळं विश्व, या सगळ्या दृश्यामध्ये आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येकामध्ये ब्रह्मसत्ता आहे याची जाणीव तुम्हाला सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे वागल्यावर होते, असा त्यांचा सिद्धांत आहे. आणि हाच फलदायी मार्ग आहे म्हणे भागवत या भक्तिशास्त्रात, असा सिद्धांत नाथांनी मांडला. खरंच असेल का हे? निश्चित आहे. नाथांनी हे अनुभवलं आहे, अनेक वेळा त्यांनी हे अनुभवलं आहे आणि म्हणून ते अगदी कॉन्फिडेंटली लिहून देत आहेत की नाही असं आहे बरं की खरा भक्त जो असेल त्याला स्वतः सगट, आजूबाजूला दिसणारी सगळी दृश्य ही ब्रह्मसत्ता आपल्या इतरांसह अनुभवायला मिळते, हा अनुभव आहे. 1918 सालची गोष्ट आहे. सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे मोठे भाऊ, ज्यांचं नाव बाबाजी वासुदेव शास्त्री काळे, वय वर्ष केवळ 36, अतिशय विद्वान, विदर्भातला ब्राह्मण, प्रस्थानत्रयीचं अध्ययन झालेला आणि रामानंद महाराजांचं वय बाबाजींपेक्षा 1 वर्षांनी कमी. म्हणजे सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे सद्गुरू आदरणीय परमपूज्य रामानंद महाराज यांचा जन्म 1886चा, बाबाजींचा जन्म 1885चा. बाबाजी 1 वर्षांनी मोठे होते, पण या दोघांमध्ये इतकं विलक्षण असं आदरयुक्त प्रेम होतं. आणि रामानंद महाराज वयाने जरी लहान होते बाबाजींपेक्षा, तरी बाबाजी त्यांना नमस्कार घालत असत, कारण हा केवढा महापुरुष आहे हे जाणण्या इतकं ज्ञान आणि तेवढी भक्ती बाबाजींची रामानंद महाराजांवर होती. बाबाजी अतिशय विद्वान तर होतेच, त्याबद्दल काही प्रश्नच नाही, पण उत्तम साधक होते. भगवान गोपाल कृष्णावर त्यांची नितांत श्रद्धा होती. किती श्रद्धा होते म्हणून मी तुम्हाला सांगू की त्या काळात त्यांनी लोणारला भगवान गोपाल कृष्णाचा विवाह सोहळा 8 दिवस पंचक्रोशीतल्या सगळ्या माणसांना घेऊन केला होता, की रोज 500 ते 600 माणसं कमीत कमी जेवायला असायची आणि रोज वेगवेगळे विभिन्न पदार्थ. आणि मानवी जीवनातला लग्न सोहळा काय, विवाह सोहळा होईल त्याच्या 10 नाही 100 पट इतका भगवंताच्या प्रेमापोटी त्यांनी विवाह सोहळा केला होता. त्याला रामानंद महाराज हजर होते आणि ती गोपालकृष्णाची मूर्ती आजही लोणारमध्ये आहे. तिचं दर्शन आम्हाला सद्भाग्याने घेता आलं. परवा आम्ही लोणारला गेलो तेव्हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी. आजही ते मंदिर आहे ज्या मंदिरात तो विवाह सोहळा रामानंद महाराजांनी केला होता. रामानंद महाराजांवर नितांत श्रद्धा असलेले बाबाजींचा अंतकाळ जेव्हा आला तेव्हा त्या दिवशी मला सांगायचं काय, सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे वागल्यानंतर आपल्या सगळ्या दृश्यामध्ये ब्रह्मसत्ता अनुभवायला मिळते, बघायला मिळते आणि मन जिंकण्याचा हा त्वरित आणि फलदायी असा मार्ग आहे, असा सिद्धांत मला तुम्हाला सांगायचा आहे. त्याच्यासाठी मी हा दृष्टांत नव्हे, ही घडलेली लीला चरित्र आहे. आदरणीय बाबाजींना 6 महिने आधी कळालं होतं की आपण कधी देह ठेवणार. त्यांच्या सकल सहअध्यायींना, गावातल्या ज्येष्ठांना, फक्त घरच्यांना सोडून त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आता माझा थोडा काळ आहे, 6 महिने, 4 महिने, 3 महिने, पुढच्या महिन्यात मी जाणार, हे गावातल्या सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं. घरी मात्र स्वतःच्या आईला, पत्नीला, आपल्या भाऊजाईला, सद्गुरू प्रल्हाद महाराज लहान होते, 26 वर्षात, दोघांमध्ये 10 वर्षांचा, आणि इन्फ्लुएन्झाचा ताप आला. इन्फ्लुएन्झाची साथ 1918ला आली होती. साथ आली, ती गाठ झाली, 2-3 दिवस ताप होता. आदल्या दिवशी रात्री आईला सांगितलं, म्हणजे प्रल्हाद महाराजांची आई, ज्यांचं नाव गंगामाय, त्यांना मायबाई म्हणायचं. तर म्हणाले, आई मला उद्या निघायचं आहे म्हणाले. नाही, आधी जवळ बोलवलं आईला आणि म्हणाले, आई मला एक वचन दे. हातात हात घेतला आणि म्हणाले, नाही म्हणायचं नाही, आणि मी जे सांगेल ते ऐकल्यानंतर रडायचं नाही, एवढं वचन दे. 36 वर्षाचा मुलगा, उत्तम आहे, विद्वान आहे, ताप येतच असतो, गावात सगळीकडे साथ आहे.
आईच्या मनात देखील आलं नाही. हो म्हणाले, काय हरकत नाही बाळा, काय रे सांग बघ. म्हणाले, मी उद्या देह ठेवणार आहे, माझ्या निघण्याची वेळ झालेली आहे, वासुदेवानी मला बोलवलंय, भगवंतानी मला बोलवलंय म्हणाले. आईच्या डोळ्यात पाणी आलंच तर म्हणाले, घाबरू नको. आपला हा प्रल्हाद आहे ना, हा फार मोठा संत होणार आहे, हा आपल्या कुळाचं नाव उद्धरणार आहे. केवळ आपल्या कुळाचाच हा उद्धार नाही करणार, तर हा लाखो लोकांचा उद्धार करणार आहे. एवढा मोठा संत तुझा आपला घरीच राहणार आहे, तुझ्या जवळ राहणार आहे, तो तुझी सेवा करणार आहे. माझी वेळ तुझ्या सेवेची संपली. आई रडू नको, मला परवानगी दे आणि उद्या मी सांगेल त्याप्रमाणे वाग. आईला नाही हो म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं झालं. बाबाजींनी सगळ्या बायकोला सांगितलं, अगं आज पूजा लवकर करा, जेवण लवकर करा, नैवेद्य करून घ्या. सगळ्यांचे जेवण सकाळी 11:30 11:30 वेळेच्या आत बाबाजींनी मागे लागून सकाळचं नैवेद्य, पूजा, आरती, सगळ्यांचे भोजन प्रसाद केले आणि मग म्हणाले आपल्या पत्नीला, आता खाली घोंगडी टाक, त्याच्यावर दर्भ टाक आणि मला खाली घ्या. खाली घेऊन आपल्या पत्नीला सांगितलं की आता मला निघायचंय, तर मी सांगतो त्या पद्धतीने पूजा कर. रामानंद समोर भगवान गोपाल कृष्णाची तस्वीर ठेवली, बायकोला पूजा सांगितली, तिने पूजा केली, यांनी फक्त डोळ्यांनी पाहिली, शेवटचा संकल्प ठेवला आणि सगळ्यांना सांगितलं तुम्ही नाम घ्या. आणि सगळे नाम घेत असताना आईला आणि पत्नीला सांगितलं की दारामध्ये रामानंद महाराज आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर मी जालन्याला निघालोय आणि देह सोडला. ब्रह्मसत्ता सगळीकडे कशी जण नामस्मरण करा, मी अर्धा तास जाऊन येतो. महाराज परत आपल्या झोपडीवर गेले, तिथून पुन्हा महाराज आले. तोपर्यंत नामस्मरण सईबाईंच्या बाजूला सुरू होतं. सईबाईंचं मंद आवाजामध्ये नामस्मरण सुरू होतं. 2 वर्षामध्ये या माऊलीनी रोज 13,000 जप झाल्याशिवाय त्या निजल्या नाही. अन्न ग्रहण केलं नव्हतं, रोज दूध घेत होत्या. आधीच ते 1 वेळा जेवायच्या. महाराजांनी सांगितल्यावर 1 वेळा दूध आणि 1 वेळा 1 वेळा भोजन प्रसाद घ्यायचे. असं गेल्या 2 वर्षातलं अखंड नामस्मरण होतं. सईबाईंचा अंतकाळ आला, पुन्हा रामानंद महाराज आले. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, म्हणाले सईबाई, माझ्या सद्गुरूंनी जे नाम मला दिलं तेच मी तुम्हाला दिलं. माझ्यावर फार मोठा उपकार झाला, तुम्ही हे नाम घेतलं. पुन्हा दुसरा प्रश्न रामानंद महाराजांनी विचारला, सईबाई आता तुम्हाला काय दिसतंय इथे? शेवटचा प्रश्न आहे. रामानंद महाराज आपल्या शिष्याला विचारतात, काय असेल सईबाईंचं वय, काय असेल सईबाईंचं ज्ञान सज्जन? तर सईबाईंनी दिलेलं उत्तर बघा, एका 5 मिनिटांनी आता देह सोडायचा आहे. हे सईबाईंनाही माहित होतं की आपल्याला देह सोडायचा आहे. आणि तेव्हा आपले सद्गुरू आपल्या जवळ येऊन विचारतायत की सईबाई आता तुला इथे काय दिसतंय? तर सईबाईचं उत्तर आहे, हे नाथ भागवत आहे. सईबाईने दिलेलं उत्तर, महाराज तुमच्या माझ्या सगट इथे सगळे जण मला रामरूप दिसतायत. नाथ महाराज म्हणतात, सद्गुरूंच्या शिकवणुकीमुळे आपल्या सगट सर्व दृश्यामध्ये ब्रह्मसत्ता बघायला शिकणं हा मन जिंकण्याचा त्वरित आणि फलदायी मार्ग आहे. हा नाथांचा सिद्धांत 11 स्कंदामधला आहे. खेड्यातली बाई आहे, प्रपंचदृष्ट्या काहीच ज्ञान नाही, घराच्या गावाच्या बाहेर कधी गेली नाही. या घरामधून त्या घरामध्ये नवरा मिळाला म्हणून गेली, तिथे नवरा मिळाला, पुन्हा याच घरात आली, याच घरात राहिली, घराच्या बाहेर त्यावेळेला केश वपन, स्त्रियांनी फिरायचं नाही, विधवेंनी करायचं नाही. सगळं आयुष्य त्या 4 भिंतीच्या वाड्यामध्ये गेलेलं, काही जगच पाहिलं नाही. जे पाहिलं ते परब्रह्मच पाहिलं आणि परब्रह्म होण्याचा अभ्यास ज्या सईबाईंनी केला, तर म्हणाल्या तुमच्या माझ्या सगट महाराज मला इथे सगळं रामरूप दिसतं. महाराज म्हणाले हरकत नाही. अंगावरची रामनामी त्यांच्या अंगावर पांघरली, सगळ्यांना म्हणाले जय जयकार करा आणि सईबाईने प्राण सोडला. इथे संपत नाही. ब्रह्मसत्ता अनुभवायला कशी मिळते सज्जन? नाथांचा सिद्धांत. रामानंद महाराज म्हणाले आता पुढची तयारी करा. अंतयात्रा निघाली. छोटं गाव आहे आजही किन्होळा. स्मशानामध्ये देह नेला, चितेवर ठेवला, अग्नी दिला भावानी. सगळा गाव जमलेला होता, कारण एक आदर्श भक्त
बापू कुलकर्णींची बहीण सईबाई कुलकर्णी, तिचा अंतकाळात झाला होता. बडबड बडबड चिता पेटली, अग्नीच्या ज्वाळा आकाशाला लागत होत्या आणि आता एक 10 मिनिटांनी सगळे निघणार आपापल्या घरी. तेवढ्याच त्या चितेमधनं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र सगळ्या गावकऱ्यांना ऐकायला मिळाला. 1967 साली, म्हणजे ही घटना घडली 1903 किंवा 4 सालची घटना आहे. 1967 साली ज्या माणसानी हे रामनाम ऐकलं होतं त्यांचं नाव बाहेकर, गोविंद बाहेकर. हे गोविंद बाहेकर 1967 साली साखर खिरड्याला आले होते आणि महाराजांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ही घटना सगळ्यांना सांगितली. ते म्हणाले, मी साक्षीदार आहे, मी ते सईबाईंच्या चितेतलं रामनाम ऐकलेलं आहे. ही बाहेकर फॅमिली आजही किनोळ्यात आहे. सज्जनो, ब्रह्मसत्ता पाहणं आणि देह, महाराजांचं एक वाक्य आहे ना की शक्य तितके शास्त्र सांभाळावे, प्राणापलीकडे नीती सांभाळावी आणि प्राण गेला तरीही उरेल इतके नाम घ्यावे. तर ते नाम कसं घ्यावं याचं आदर्श उदाहरण थोरल्या महाराजांनी सांगून ठेवलं. सईबाईंनी आपल्याला आचरून दाखवलं. भगवत भक्त असा आपल्याला होता येईल का? सज्जनो, हा शांतपणे विचार करण्याचा. महाराज म्हणाले, परमार्थ किंवा अध्यात्म हा स्वतः एकट्याशी खेळायचा खेळ आहे. तिथे दुसरा कोणीच नको. की नाही यार, मला या पद्धतीने जायचंय, मी प्रपंचात एवढे गोष्टी अचीव केलेल्या, इतक्या गोष्टी मी मिळवल्या, मी होतो कुठे आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, मी मागे किती होतो 25 वर्षापूर्वी, आणि मी इतकं प्राप्त, जर प्रपंचात एवढे कष्ट करून 24 तास राबतो आणि हे प्राप्त करतोय, पण ज्या भगवंतानी मला एवढा सुंदर देह दिला, ही बुद्धी दिली, ही वाणी दिली, मला ते जडभरताच्या 3 जन्मातलं सगळ्यात हरणाचा जन्म जास्त आवडला. की भरत गेलाय, हरणाचा जन्म प्राप्त झालाय, तिथे वाणी नाहीये पण जाणीव आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही असं म्हणले ना हरिपाठात, तर ती जाणीव त्याला तिथे राहिली. पण तेव्हा त्याला हे जाणवलं की अरे, मी हरणाच्या जन्माला आलो, आता वाणी नाही. मग ज्या जन्मात वाणी आहे तिचा उपयोग आपण काय करू? किती वेळ निद्रेमध्ये आपला चाललाय, अर्धत आयुष्य पहिले निद्रेत चाललंय. जे काही जागृतीत आपल्याला भगवंतांनी कार्य करायला सांगितलंय, आज नरेंद्र मोदी सारखा माणूस 2 तास झोपतो, तरी त्याला शिव्या घालणारे किती लोक. तरी तो ते म्हणलं की माझं ते अन्नच झालं म्हणे, मी जेवण कमीच करतो म्हणे, रात्री खिचडीच असते एवढी. ती वाणी त्या हरणाला नव्हती, पण त्याला जाणीव होती की अरे वाणी. तर मला असं वाटतं त्या हरणाच्या जन्मात त्या भरत राजांनी काय काय विचार केला असेल की अरे, नरजन्मामध्ये वाणी आहे पण त्या वाणीचा उपयोग नाही. सज्जनो, आता विषय निघाला म्हणून सांगतो. आपल्या उपासनेमध्ये आपले विजयदादा कुलकर्णी आणि सविताताई कुलकर्णी दोघे दिव्यांग आहेत. एकदा असाच सत्संग सुरू असताना त्या एकांतात आम्ही दोघंच होतो. ते म्हणाले, तुम्ही सगळेजण फुगड्या खेळत असताना आम्हाला खूप फुगड्या खेळत, ज्यांना पाय आहे त्याच्यापैकी किती लोक फुगड्या खेळतात, ते काय, हे काय नाचायचं. अरे, ते विसरण्यासाठीच तर आपण इथे आलोय ना, की मी कोणीतरी, मी अरे भगवंताच्या समोर थोडं तर विसरा, त्याच्यासाठी थोडं तर नको, त्याच्या लग्नात नको ते वाचवणारे, तिथे आपण कसे हावभाव करतो, आपण जगामध्ये पाहतो, आपण त्यातले नाहीत, पण जे पाहतो, ज्या भगवंतानी हा देह दिला, तुझे कारणी देह माझा पडावा, म्हणजे एक तर तुझ्या कार्यात राहावा, तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये या देहाकडनं काहीतरी चांगलं सत्कर्म व्हावं, ते तुझ्या कार्यासाठी असावं. आदरणीय वाणीरूप महाराज म्हणाले, त्यांनाही प्रश्न विचारला होता, हे काय नाचतात म्हणे लोक, असं काय करतात, ते काय स्त्रिया काय फुगड्या खेळतात, पुरुष काय फुगड्या खेळतात म्हणे. महाराज म्हणाले, हे जे आहे ना, हे विसरण्यासाठी हे करायचंय म्हणाले, की मी कोणीतरी आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी आपला उद्योगपती आहे, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, आणि मी कशाला इथे हे करू. महाराज म्हणाले, देहबुद्धी घालवण्याची पहिली सुरुवात मी कोणीतरी आहे त्या मीला विसरण्याचं पहिलं काम काकड आरतीमध्ये, धनी दयाळा गोविंदा ये धावतरे करण मान. सज्जनो, आपल्याला पाय दिले, आपल्याला हात दिले, त्याचा उपयोग जर भगवंतासाठी होत नसेल ना, तर काहीच उपयोग नाही, त्याचा काहीच उपयोग नाही. पुढे म्हणाले, नाथ महाराजांचा पुढचा सिद्धांत तुम्हाला सांगतो की ही फलश्रुती महाराजांच्या कृपेने
आपल्याला जर प्राप्त करायची असेल, पुढे म्हणाले सद्गुरू आहे, सद्गुरूंचा सत्शिष्य आहे आणि ब्रह्म आहे एका दृष्टीने. म्हणजे आपण तीन, की आपण सध्या सत्शिष्य आहोत, आपण तर सत्शिष्य नाहीच आहे, पण आपण सध्या फक्त नामधारक आहोत, आपण फक्त अनुग्रहित आहोत. आपल्याला उत्तम नामधारक, उत्तम नामसाधक आणि मग सिद्ध आणि सिद्धाचा ब्रह्मज्ञानी वगैरे अशा स्टेपनी समजा आपण जरी गेलो. पण नाथ महाराज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर सांगतात, सोप्या करून सांगतात. ते म्हणाले सद्गुरू, सत्शिष्य आणि ब्रह्म यांना वेगळं समजूच नका म्हणाले. पण तो सत्शिष्य जेव्हा होतो ना, तेव्हा तो सद्गुरू पदाला पोचलेला होतो. म्हणजे आत्ता जर आपल्याला हे पाहायचं असेल तर ब्रह्मचैतन्य महाराज, आनंदसागर महाराज, ब्रह्मानंद महाराज, रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज किंवा ही सगळी सकल संत मंडळी हे कायम सत्शिष्य म्हणूनच राहिले. सद्गुरू पदाला यांच्या सद्गुरूंनी यांना पोहोचवलं. पण आपल्या सद्गुरू समोर नवे नवे देहासमोरच नाही, तर आपल्या सद्गुरूंनी देह ठेवल्यावर सुद्धा ही सगळी सद्गुरू पदाला पोचलेली मंडळी स्वतः मधलं सत्शिष्यत्व कधीच विसरली नाही. पण नाथ महाराज सांगतात की सद्गुरू, सत्शिष्य, ब्रह्म हे वेगळे नसतातच, ते एकच आहे. पण म्हणाले आपण या मार्गावर चालत असताना काय होतं, आता आज तर आपण सत्शिष्य नाही, आज आपण ब्रह्मज्ञानी नाहीये. ब्रह्मज्ञानाचा अनुभव मलाही नाही किंवा आपल्यापैकी कोणालाही नाही. पण आपल्याला थिअरी त्यांनी सांगून ठेवली की बाबांनो, तुम्ही या मार्गाने गेल्यावर ह्या ह्या टप्प्यावर तुम्ही असं जाणार. आता ते यलवन चांद्रयान जे पाठवलं, लॅग्रांजचा सिद्धांत आहे तो आपला मॅथमॅटिक्स मधलाच. लॅग्रांजेस त्यांनी जे काढलं की नाही, सूर्याचं अंतर वगैरे किंवा कुठे ते स्थिर होईल, गुरुत्वाकर्षण कुठे असेल, तो लॅग्रांजेस पॉइंट आहे, त्याच्यावरून त्याला ते यलवन नाव दिलं. तर ते जसं त्यांनी कार्य केलं तसं नाथ महाराज, म्हणजे आपल्याला सुद्धा असं वाटतं ना, हे कशाला शिकायचं, मॅथमॅटिकल अनालिसिस वगैरे जे पेपर आपल्याला होते, असं वाटतं याचा व्यवहारात काहीच उपयोग नाही. आपल्याला 10वीला वाटायचं एक्स प्लस वाय स्क्वेअर, कशाला ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय पाठ करायचा, कुठे आपल्याला भाजी आणताना विक नाही. अहो भाजी आणणं ते रोजचे 5 3 5 15 2 5 10 फार अलीकडचं गणित. इतक्या हायपोथेटिकल, इतक्या इमॅजिनरी अवस्थेमध्ये ते. मग जेव्हा आपण आता हे सगळं पाहतो आणि आत्ताचे विद्यार्थी जनरली असे प्रश्न विचारत नाही, आपण जे विचारतो ते ए प्लस बी कशाला करायचं वगैरे, तर तो लॅग्रांजेसचा पॉइंट तिथे कामाला आला, तो अप्लाइड आहे, तो इतक्या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला वापरायला मिळतो. तसं नाथ महाराज म्हणाले हे शिकून घ्या, आपल्याला भावी काळात नक्की कामाला येईल. आपल्याला त्या मार्गावर जायचंय ना, मग कधीतरी यातला कुठला तरी अनुभव येईल ना, पण आपल्याला टप्पे तर माहित पाहिजे. म्हणून हे ब्रह्मज्ञान. तर ब्रह्मज्ञानी इथे कोणीच नाहीये. ब्रह्मज्ञानाचा अनुभव लोक म्हणतात की ब्रह्म सांगणं, जाणणं हे फार शब्दातीत आणि शब्दाच्या बाहेरच, सांगताच येणार नाही म्हणाले. तरी पण नाथ महाराज म्हणाले, पण जेव्हा आपण या मार्गावर चालत असतो आणि जेव्हा शिष्य स्वतःला या ब्रह्मापासनं, सद्गुरूंपासनं वेगळा समजूनच तो आराधना करत असतो, म्हणजे कितीही ब्रह्मज्ञानी पुरुष असला सज्जन हो, तर तो सगुणोपासना सोडत नाही. वासुदेवानंद सरस्वती, तर त्यांच्याजवळ छोटी दत्तमूर्ती, आताही ती गरुडेश्वरला आहे, नित्य त्याची आराधना ते करत असतात. म्हणजे काय झालं, इथे नरसी नामदेव आहे ना, नरसी नामदेव, मला वाटतं 1915 सालचा एक चातुर्मास वासुदेवानंद सरस्वतीने तिथे केला होता. तिथे राहिले ते. आणि त्या चातुर्मासामध्ये काय झालं, एके दिवशी सकाळी तिथून त्या नामदेवाचं जे मंदिर आहे तिथून एक नदी वाहते छोटी, मला बहुतेक काही अधू असावी, मला नक्की माहिती काय. ती नदी वाहते, तर त्या नदीला सकाळी ते स्नानाला जात असत. आता ते अखंड नामचिंतनात असायचे, स्नानाला गेले आणि स्नान करून मला वाटतं आले, ते नदीच्या काठावर बसले ध्यानाला, आणि तेवढ्यात एक त्या गावातली बाई धुणं धुवायला तिथे म्हणून आली. आता स्वामी आपले वासुदेवानंद सरस्वती ध्यानामध्ये बसलेले होते आणि त्या बाईला असं स्पष्ट स्वच्छ दर्शन झालं की हे ध्यानात बसले वासुदेवानंद सरस्वती आणि त्यांच्या मांडीवर बाल दत्तात्रय खेळत आहे. आणि अशी एक घडलेली घटना आहे, ती सत्य आहे, चरित्रामध्ये पण आहे. तर मला वाटतं त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांना एक दत्तमूर्ती मिळाली, ती पितळेची होती, छोटी मूर्ती, आणि सगळ्या प्रवासात ती त्यांच्या बरोबर असायची. तर प्रवास करत असताना एक
माझ्यासारखा शिष्य त्यांना भेटला आणि त्यांना म्हणा, तुम्ही संन्यास घेतलेला आणि मग तुम्हाला ही मूर्ती काय करायची, तुम्ही निर्गुण उपासना करायला पाहिजे, संन्यासी आहात, हे कशाला ठेवते, तुम्ही कशाला याची पूजा करता म्हणे, तुम्ही निर्गुण उपासना करायची, आता तुम्ही संन्यास घेतला तर तुम्हाला काय करायचं म्हणजे सगुण उपासना. ते म्हणाले बरोबर आहे बाबा, पण काय म्हणाले, मी या दत्तात्रयाला सोडायला तयार आहे, पण तो दत्तात्रयच मला सोडत, त्याला मी काय करू, काही सांगता म्हणे, चल माझ्या बरोबर. ते दोघे गेले, नर्मदेच्या काठावर गेले. तिथे नर्मदेच्या याच्यामध्ये एका प्रवाहामध्ये त्यांनी मूर्ती वाहून जाणार नाही अशा तऱ्हेने फक्त प्रवाहात ती मूर्ती ठेवून दिली. चला म्हणले निघू, तुमचं म्हणणं सोडून द्या. पूजा केली. नर्मदे म्हणले दत्तात्रया, त्याचं म्हणणं असं आहे, तुम्ही इथे राहा, मी निघतो म्हणाले. यांच्या समोर अगदी यांची अशी इच्छा आहे की मी तुम्हाला ठेवू नये, तुम्ही माझ्याजवळ राहू नये, मी निर्गुण उपासना करावी, मी सगुण उपासना करू नये, अशी या सद्भक्ताची इच्छा आहे. म्हणून मी तुमची पूजा अर्चा करून मनपूर्वक तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही आता इथे नर्मदेत अखंड स्नान करा म्हणाले. आणि वासुदेवानंद सरस्वती येऊन चला म्हणले आता कुठे जायचं सांगा. ते म्हणले आपण वर जाऊन बसू घाटावर. हे तिथे जायच्या आधी मूर्ती तिथे बसलेली. ते म्हणाले ही सगुण, इतकी भक्ताची आर्तता, म्हणजे त्या मूर्तीवर, एवढी छोटी पितळेची मूर्ती, आजही गरुडेश्वरला तुम्ही जा, ती तुम्हाला पाहायला मिळते, इतकी सुंदर आहे. तर मला म्हणायचा एक सत्पुरुष, एक सद्भक्त त्या मूर्तीवर. अरे एक उदाहरण आहे का, गोंदवलेकर महाराजांनी थोरल्या रामावर केलेलं प्रेम, सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी केलेलं रामपंचायतनावरचं प्रेम, रामानंद महाराजांनी केलेलं जालन्याच्या आनंद रामावरचं प्रेम, ब्रह्मानंदांनी केलेलं त्या बेलधडीच्या रामावरचं प्रेम, आनंद सागरांनी केलेलं आनंद रामावरचं प्रेम, हे अगदी सारखंच आहे की त्या मूर्तीला ते राहून. असं मला असं वाटतं आपल्या घरच्या महाराजांच्या प्रतिमेप्रती आपलं होत नाहीये, अजूनही होत नाही. आपण प्रयत्न करूयात, करतोय आपण, पण तसं होत नाही की अरे तू 4 दिवस झाले गावाला गेला, मला करमत नाही, असं स्वप्न दृष्टांत आपल्याला कधीच होत नाही. आपण 15 दिवस जरी घरी सोडून गेलो तरी महाराज काही म्हणत नाही घरी ये म्हणून. एवढ्या क्वालिटीचं आपलं प्रेम आहे, हे आपण लोकांना सांगणं. तर नाथ महाराज सांगतात की जेव्हा हा भक्त स्वतःला सद्गुरूपासून वेगळा समजतो ना, साधन काळातली गोष्ट आहे, तर तेव्हा तो भय आणि चिंतेने ग्रासून जातो. इथे आज आपण थांबूया. झालेली सेवा महाराजांच्या चरणी. उद्या आपण मिथ्या जगाचे मिथ्यत्व काय आहे याच्यावर उद्या आपण पाहूया. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया.